सदरील व्हिडिओ हा इयत्ता 5वी नवोदय परीक्षा, स्कॉलरशिप परीक्षा, सातारा सैनिकी शाळा प्रवेश परीक्षा तसेच इतर स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी उपयुक्त आहे. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. या अगोदरच्या भागामध्ये आपण या व्यवहारी अपूर्णांकाच्या संदर्भातील स्वाध्याय 14.1, स्वाध्याय 14.2, स्वाध्याय 14.3 हे तीनही स्वाध्याय आपण या ठिकाणी व्यवस्थित पद्धतीने समजून घेतलेले आहेत. जर आपल्याला ते व्हिडिओ समजलेले नसतील, एखादा प्रश्न समजलेला नसेल तर परत तो व्हिडिओ आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे, जेणेकरून आपल्या ज्या काही कन्सेप्ट आहेत त्या कन्सेप्ट क्लिअर होणं हे अत्यंत गरजेचं असणार आहे. त्याच पद्धतीने पहा विद्यार्थी मित्रांनो, आता आजच्या भागामध्ये आज आपण या ठिकाणी या व्यवहारी अपूर्णांक या घटकातील शेवटचा स्वाध्याय हा 14.4 आज आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. तर काय आहे प्रश्न व्यवस्थित समजून घ्यायचा आहे. सर्वात प्रथम हा व्हिडिओ पाहत असताना आपण व्यवस्थित पद्धतीने बसायचं आहे. त्याच सोबत आपल्यासोबत वही पेज सुद्धा असणं गरजेचं आहे, जेणेकरून एखादी जी काही आपण ट्रिक या ठिकाणी सांगतोय त्याचा वापर कशा पद्धतीने करायचा हे आपण या ठिकाणी करायचं आहे. ओके, तर यामध्ये पहा प्रश्न क्रमांक 1 अतिशय सोपा भाग आहे. फक्त आपल्याला या ठिकाणी व्यवस्थित पद्धतीने आपल्या समजून घेणं गरजेचं आहे. तर यामध्ये पहा क्रमांक 1 विद्याने एका चिक्कीचा 3/8 भाग चिक्की खाल्ली व महेशने त्याच चिक्कीचा 1/4 भाग चिक्की खाल्ली तर किती चिक्की उरले असं या ठिकाणी विचारलेलं आहे. ओके, आता आपण हे जे काही प्रश्न आहेत पहा, हे जास्तीत जास्त प्रश्न आपल्याला तोंडी सोडवता आले पाहिजेत अशा पद्धतीचा सराव आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. तर काय सांगितलेलं आहे की कोण खाल्लं काही आपल्याला याचा काही संबंध नाही. फक्त आपल्याला या ठिकाणी काय शोधायचं आहे, किती चिक्की उरली. ओके, किती चिक्की उरली हे आपल्याला या ठिकाणी शोधायचं आहे. ओके, समजा कोणी का खायना आपल्याला काही संबंध नाही. महेशने खाऊ किंवा विद्याने खाऊ काहीही फरक पडत नाही. ओके, तर पहा काय सांगितलेलं आहे की विद्याने एका चिक्कीचा 3/8 भाग चिक्की खाल्लेली आहे. म्हणजे आता आपल्याला किती चिक्की आहे माहिती आहे का? नाही, काहीतरी चिक्की होती आणि त्याच्यापैकी 3/8 भाग चिक्की विद्याने खाल्लेली आहे. किती भाग खाल्लेला आहे म्हणून सांगितलेलं आहे? 3/8 भाग खाल्लेला आहे. ओके, आणि महेशने त्याच चिक्कीचा किती भाग खाल्लेला आहे म्हणून सांगितलेला आहे? 1/4 भाग खाल्लेला आहे. म्हणजे सुरुवातीला आपल्याला या ठिकाणी काय करावं लागेल की त्या दोघांनी मिळून किती चिक्की खाल्ली हे आपल्याला या ठिकाणी शोधावं लागेल. ओके, म्हणजे काय करावं लागेल? 3/8 अधिक 1/4. ओके, ज्याही वेळेस अपूर्णांकांची बेरीज किंवा वजाबाकी करतो त्यावेळेस त्यांचे जे छेद आहेत हे छेद काय पाहिजे? छेद हे समान पाहिजे. तर आता या ठिकाणी आपल्याला छेद समान करून घ्यायचे. पहा 3/8 अधिक आता याचा छेद किती आहे? 4. इथे 8 आहे, म्हणजे 4 ला आपल्याला 8 करता येतं का? हो, करता येतं. तर आपण कितीने गुणाकार करू शकतो? तर 2 ने. कुणाला करायचं? एकालाच करायचा नाही, तर तो आपल्याला कुणाला करायचा आहे? अंशाला पण आणि छेदाला पण. ओके, म्हणजे या ठिकाणी आपण काय करणार आहोत? 1 गुणिले 2 छेद 4 गुणिले 2 बरोबर 3/8 ला 3/8 असंच राहील अधिक 1 गुणिले 2 2 आणि 4 गुणिले 2 काय होणार आहे? 8 होणार आहे. 4 गुणिले 2 8 होणार आहे. बरोबरला बरोबर. आता जे काही बेरीज आपल्याला या ठिकाणी करायचं आहे, ही बेरीज कुणाची करायची आहे? पहा, अंशाची बेरीज करायची. म्हणजेच या ठिकाणी 3 अधिक 2 छेद 8 बरोबर 3 आणि 2 5/8. आपलं उत्तर काय आलेलं आहे? पहा 5/8 आलेलं आहे. ओके, हे काय आलेलं आहे? 5/8. दिलेल्या पर्यायामध्ये तर 5/8 नाहीये. ओके, तर हे 5/8 काय आलेलं आहे? पहा की विद्याने आणि महेशने
विद्याने आणि महेशने मिळून खाल्लेली चिक्की आहे. त्या दोघांनी मिळून किती चिक्की खाल्लेली आहे? 5/8 चिक्की खाल्लेली आहे. आता उरली किती चिक्की? ओके, तर आपल्याला माहिती आहे पहा 5/8 याचाच अर्थ काय असतो? छेद म्हणजे काय असणार आहे? एकूण भाग, एकूण चिक्की असणार आहे. आता इथं एकूण चिक्की किती आहे? 8. 8चा अर्थ काय असणार आहे? म्हणजे एकूण 8/8. ओके, समजतंय का? एकूण चिक्की किती असणार आहे? एकूण किती भाग आहेत? 8 भाग आहेत. एकूण किती भाग आहेत? 8 भाग आहेत. ओके, म्हणजेच या ठिकाणी पहा एकूण चिक्की किती असणार आहे? 8/8. एकूण चिक्की किती असणार आहे? 8/8 एवढी चिक्की असणार आहे. आणि दोघांनी खाल्लेली चिक्की किती आहे? 5/8. आता शिल्लक राहिलेली चिक्की जर काढायची असेल तर काय करावं लागेल? एकूण चिक्की वजा खाल्लेली चिक्की. ओके, एकूण चिक्की किती आहे? 8/8. खाल्लेली चिक्की किती आहे? 5/8. म्हणजेच या ठिकाणी पहा काय करावं लागेल? वजाबाकी करायची अंशांशाची. 8 वजा 5/8 बरोबर 8 मधून 5 गेले 3 आणि छेद 8शी 8. म्हणजेच या ठिकाणी त्या महेशने आणि विद्याने खाऊन शिल्लक राहिलेली चिक्की म्हणजे किती चिक्की उरलेली आहे? तर 3/8 चिक्की उरलेली आहे. पहा, तर दिलेल्या पर्यायांपैकी पर्याय क्रमांक 2 3/8 चिक्की ही काय राहिलेली असेल? शिल्लक राहिलेली असेल. ओके, त्याच पद्धतीनं पहा ज्यावेळेस आता हेच उदाहरण जर आपल्याला तोंडी करायचं असेल तर आपण हे उदाहरण कशा पद्धतीने करू शकतो? पहा 3/8 ही विद्याने खाल्लेली चिक्की आहे. त्याच पद्धतीने 1/4 महेशने खाल्लेली चिक्की आहे. तर दोघांनी मिळून खाल्लेली चिक्की सुरुवातीला आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे. ओके, म्हणजे काय करावं लागेल? सेम हीच प्रोसिजर असेल. 3/8 अधिक 1/4. ओके, तर या ठिकाणी आपल्याला ज्यावेळेस आपण बेरीज करतो त्यावेळेस त्यांच्या अपूर्णांकातील जे काही छेद असतील छेद सारखेच असले पाहिजेत. एका ठिकाणी छेद 8 आहे तर दुसरीकडे छेद काय आहे? 4 आहे. ओके, तर छोटा छेद शोधायचा पहा आपण. छोटा कोणता आहे? 4. मोठा कोणता आहे? 8 आहे. ओके, म्हणजे 4च्या पाड्यामध्ये 8 येतं का? पहा. ओके, म्हणजे लहान जो छेद आहे तो लहान छेदाच्या पट्टीमध्ये ही मोठा छेद येतो का? पहा, म्हणजे 4च्या पट्टीमध्ये 8 येतं का? हो, येतं. तर कितीने गुणल्यानंतर येतं? तर 4 गुणिले 2 केल्यानंतर 8 येतं. म्हणजे अंशाला पण 2 ने गुणायचं आहे. म्हणजेच या ठिकाणी ज्यावेळेस आपण अंशाला 2 ने गुणू त्यावेळेस काय होणार आहे? 2/8 आपला अपूर्णांक येणार आहे. म्हणजे या ठिकाणी काय होईल? 3/8 अधिक 2/8 बरोबर काय येतं? पहा 5/8 हे आपलं उत्तर येणार आहे. 5/8 ही दोघांनी मिळून खाल्लेली चिक्की आहे. तर आपल्याला या ठिकाणी शिल्लक राहिलेली चिक्की विचारलेलं आहे. मग आता हे कसं शोधायचं? तर एकूण चिक्की कशी शोधायची? जे छेदस्थानी असेल तेवढीच चिक्की असणार आहे. ओके, म्हणजे तेवढेच भाग असणार आहेत. म्हणजे 8/8 एवढीच चिक्की शिल्लक म्हणजे एवढीच चिक्की असणार आहे. आणि त्याच्यापैकी 8/8 पैकी किती चिक्की खाल्लेली आहे? 5/8 खाल्लेली आहे. म्हणजे शिल्लक राहिलेली कसं काढणार आपण? 8 वजा 5 बरोबर 3/8 ला 8. म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी 3/8 असणार आहे. ओके, जर आपण हेच उदाहरण म्हणजे उदाहरणे जर आपल्याला या ठिकाणी समजलेली असतील, ही जर कन्सेप्ट आपल्याला या ठिकाणी समजलेली असेल तर हे उदाहरणे आपण तोंडी सुद्धा करू शकतो. फक्त विद्यार्थी मित्रांनो सुरुवातीला ज्यावेळेस तुम्ही ही उदाहरणे कराल त्यावेळेस मात्र थोडासा वेळ जास्त लागेल. ओके, थोडासा वेळ जास्त लागेल. परंतु जर आपण प्रॅक्टिस केली तर निश्चितपणे तुम्हालाही अतिशय फास्ट आणि तोंडी हे उदाहरणं सोडवता येणार आहेत. यानंतरचा पुढील प्रश्न पहा. रमेशने आपल्या पगाराच्या 4/5 रक्कम घर खर्चासाठी व 1/8 रक्कम प्रवास खर्चासाठी वापरली तर त्याने पगाराच्या किती भाग रक्कम वापरली असं या ठिकाणी विचारलेलं आहे. ओके,
तर या ठिकाणी सुरुवातीला आपण एक म्हणजे तोंडी पाहूया आणि त्याच्यानंतर कसं सोडवायचं ते या ठिकाणी आपण पाहूया. ओके, तर घर खर्चासाठी किती रक्कम वापरलेली आहे? 4/5 रक्कम वापरलेली आहे. आणि प्रवास खर्चासाठी किती वापरलेली आहे? 1/8 रक्कम ही प्रवास खर्चासाठी त्याने वापरलेली आहे. म्हणजे आता एकूण किती रक्कम त्याने वापरलेली आहे यासाठी काय करावं लागेल आपल्याला? हा घर खर्च 4/5 आणि प्रवास खर्च 1/8 हे काय करावं लागेल? यांची बेरीज करावी लागेल. ओके, एकूण किती वापरलेले? एकूण जिथं जिथं येतं त्यावेळेस शक्यतो 99% उदाहरणामध्ये तिथं बेरीजच करावी लागते. ओके, म्हणजे आता या ठिकाणी आपल्याला बेरीज कोणाकोणाची करायची आहे पहा. 4/5 अधिक 1/8. आता या दोघांमध्ये या दोन्ही अपूर्णांकांची बेरीज करत असताना यांचे जर आपण छेद पाहिले, एका ठिकाणी छेद किती आहे पहा. एका ठिकाणी छेद हा 5 आहे तर एकीकडे छेद 8 आहे. मग अशा वेळेस काय करावं लागेल? छेद सारखेच करून घ्यावे लागतील. ओके, छोटा छेद आहे या ठिकाणी 5, मोठा आहे 8. 5च्या पटीमध्ये 8 येतं का? नाही. ओके, तर आपल्याला यांचा जो छेद आहे तो किती करावा लागेल? तर तो 40 करावा लागेल. किती करावा लागेल? 40 करावा लागेल. ओके, तर सुरुवातीला घर खर्चासाठी जी वापरलेली रक्कम आहे पहा 4/5. म्हणजे या ठिकाणी याला आपल्याला किती गुणावं लागेल? 8 ने गुणावं लागेल, अंशाला व छेदाला. म्हणजेच काय होईल पहा, 4/8 32 व 5/8 40. म्हणजे 32/40 ही रक्कम त्याने घर खर्चासाठी वापरलेली आहे. किती? 32/40. व त्यानंतर प्रवास खर्चासाठी जी वापरलेली रक्कम आहे ती आपल्याला दिलेली आहे 1/8. किती दिलेली आहे? 1/8. 8 ला कितीने गुणल्यानंतर 40 येतं? तर 8×5 40. म्हणजे या ठिकाणी अंशाला आणि छेदाला आपल्याला 5 ने गुणायचं आहे. म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय येणार आहे? प्रवास खर्चासाठी वापरलेली जी काही रक्कम असणार आहे ती किती असणार आहे? 5/40 असणार आहे. किती? 5/40. मग याच पद्धतीने आता एकूण किती रक्कम म्हणजे एकूण किती त्याने खर्च केलेला आहे? तर घर खर्चासाठी त्याने एकूण वापरलेली रक्कम किती आहे पहा 32/40 आणि प्रवास खर्चासाठी वापरलेली रक्कम आहे 5/40. तर यांची बेरीज म्हणजे 32/40 अधिक 5/40. तर अंशांशाची बेरीज म्हणजे 32 अधिक 5 बरोबर 37/40. म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय येणार आहे? 37/40. दिलेल्या पर्यायांपैकी पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आपल्या या ठिकाणी बरोबर असणार आहे. ओके, पर्याय क्रमांक 3. परंतु आता पहा विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना तोंडी ओके काय काय झालेलं आहे सर, आता आम्हाला तर काही समजलेलं नाहीये. ओके, काही अडचण नाही बाळांनो. आपण आता हेच उदाहरण कशा पद्धतीने सोडवायचं ते या ठिकाणी पाहूया. ओके, फक्त या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्यायची की ज्याही वेळेस आपण स्पर्धा परीक्षांची तयारी करत असतो हे स्टेप बाय स्टेप ओके याचा आपल्याला जास्तीत जास्त वापर करायचा नाही. जेवढा शॉर्टकट आपल्याला वापरता येईल तेवढा शॉर्टकट्स आपल्याला या ठिकाणी वापरायचे आहेत. ओके, तर पहा घर खर्चासाठी जी रक्कम दिलेली आहे ती आहे पहा 4/5. ओके, आपण शॉर्ट मध्ये लिहित आहोत कशा पद्धतीने. घर खर्चासाठी वापरलेली रक्कम किती आहे 4/5 आणि प्रवास खर्चासाठी किती वापरलेली आहे म्हणून दिलेला आहे 1/8 दिलेली आहे. ओके, तर त्याने पगाराच्या किती भाग रक्कम वापरली आहे म्हणजे पगार जो आहे त्याचा त्या पगाराच्या किती भाग त्याने खर्च केलेला आहे असं विचारले. म्हणजे जी की पगार असेल ती त्या पगाराच्या एवढा भाग त्याने काय केलेला आहे खर्च केलेला आहे. म्हणजे आता एकूण किती भाग खर्च केला जर हे काढायचं असेल तर यांची बेरीज आपल्याला या ठिकाणी करावी लागेल 4/5 अधिक 1/8. परंतु आपल्याला या ठिकाणी माहिती आहे की जोपर्यंत यांचे छेद सारखे असत नाहीत तोपर्यंत आपण बेरीज किंवा वजाबाकी करू शकत नाही. तर आता यांचे छेद सारखे करण्यासाठी काय करावं लागेल तर 5/8 म्हणजे या प्रत्येकाचा छेद आपल्याला किती करावा लागेल 40 करावा लागेल. ओके, तर पहा 40 करण्यासाठी दोघांना पण आपल्याला या ठिकाणी गुणावं लागेल, अंशाला पण आणि छेदाला पण. म्हणजे या ठिकाणी पहा 4×8 छेद 5×8 आधी. आता या ठिकाणी कितीने गुणावं लागेल पहा 1 गुणिले
ओके, तर 8 आहे, छेदस्थानी 8 आहे म्हणजे 8 पंचे 40. तर आपल्याला या ठिकाणी 5 गुणावं लागेल. पहा 1 गुणिले 5 छेद 8 गुणिले 5. आता हा गुणाकार आपण या ठिकाणी करून घेऊया. पहा 4 8 32, 4 8 32 आणि यानंतर 5 8 40 अधिक 1 गुणिले 5 बरोबर 5 आणि 8 पंचे 40, 8 पंचे 40. आता या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल. पहा की अंशांशाची बेरीज करायची आहे. म्हणजेच या ठिकाणी 32 अधिक 5 छेद 40. तर आता 32 अधिक 5 बरोबर उत्तर येणार आहे आपलं 37 आणि छेद 40 ला 40 असणार आहे. म्हणजे अशा पद्धतीनं आपलं उत्तर काय येणार आहे 37 छेद 40 येणार आहे. आणि ते दिलेल्या पर्यायांपैकी पर्याय क्रमांक 3 हे उत्तर या ठिकाणी असणार आहे. ओके, निश्चितपणे आपल्याला हे प्रश्न आपण कशा पद्धतीने सोडवत आहोत. ओके, प्रश्नाचं उत्तर घेणं हे वेगळी गोष्ट आहे, परंतु प्रश्न व्यवस्थित पद्धतीने समजणं हे खूप महत्वाचं आहे. ओके, जोपर्यंत प्रश्न आपल्याला समजणार नाही तोपर्यंत आपल्याला तो सोडवता येणार नाही. त्यामुळे प्रश्न व्यवस्थित पद्धतीने समजून घेणं खूप महत्वाचं असणार आहे. यानंतरचा पुढील प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 3 मध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे. पहा इयत्ता 5वीच्या 72 विद्यार्थ्यांपैकी 7/12 भाग मुलगे आहेत. त्यांतील 1/3 भाग मुलांची खो खो संघात निवड झाली. तर खो खो संघात किती जणांना निवडले. ओके, प्रश्न काय सांगितलेला आहे. एकूण 72 मुले आहेत असं सांगितलेलं आहे. एकूण 72 विद्यार्थी आहेत. किती विद्यार्थी आहेत 72 विद्यार्थी आहेत. आणि त्या 72 विद्यार्थ्यांपैकी 7/12 भाग मुलगे आहेत. काय आहेत मुलगे आहेत. आणि त्या मुलग्यांपैकी किती भाग 1/3 भाग मुलांची खो खो संघासाठी निवड केलेली आहे. एकूण पहा काय सांगितलेलं आहे. एकूण 72 मुले आहेत. ओके, या 72 पैकी 7/12 हे मुलगे आहेत आणि त्यांच्यापैकी 1/3 हे कशासाठी निवडलेले आहेत खो खो साठी निवडलेले आहेत असं आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर खो खो साठी किती विद्यार्थी निवडले. ओके, म्हणजे काय असणार आहे एकूण 72 मुलं, 72 पैकी 7/12 मुलगे आणि त्यांच्यापैकी 1/3 हे खो खो साठी निवडलेले मुलं असणार आहेत. तर खो खोला किती निवडले तर खो खोचे निवडलेल्या मुलांची संख्या शोधण्यासाठी आपल्याला अशा पद्धतीची मांडणी करावी लागेल. काय करावं लागेल. एकूण मुलगे 72 पैकी 7/12 मुलगे पैकी 1/3 खो खोची टीम असणार आहे. ओके, तर म्हणजे या ठिकाणी काय करावं लागेल. पहा 72 गुणिले 7/12 गुणिले 1/3 हा भाग समजणं गरजेचं आहे. पहा कशामुळे हा भाग आलेला आहे. ओके, उत्तर येणं अपेक्षित नाहीये. कशा मांडणी आपण कशी केलेली आहे, कशा पद्धतीने हे उदाहरण सोडवावं लागेल. तर पहा 12 × 12 12 72 12 72. त्यानंतर पहा 3 × 1 3 3 2 6 3 2 6. काय शिल्लक राहिलेलं आहे पहा या ठिकाणी 2 गुणिले 7 गुणिले 1 आणि छेदस्थानी 1 गुणिले 1. बेसक्ती 14 14 गुणिले 1 बरोबर 14 आणि 1 गुणिले 1 बरोबर 1. 14/1 म्हणजेच 14. 14/1 म्हणजेच 14. म्हणजे त्या खेळामध्ये म्हणजे त्या खो खोच्या संघासाठी किती विद्यार्थ्यांची निवड करण्यात आलेली आहे, किती मुलांची निवड करण्यात आलेली आहे तर 14 मुलांची निवड करण्यात आलेली आहे. तर उत्तर या ठिकाणी आपलं पर्याय क्रमांक 3 असणार आहे. पर्याय क्रमांक 3. यानंतरचा पहा प्रश्न क्रमांक 4. यामध्ये काय सांगितलेलं आहे. एका पुस्तकाच्या एकूण 75 पानांपैकी ओके, त्या पुस्तकाची एकूण किती पानं आहेत 75 पानं आहेत. आणि त्या 75 पानांपैकी 7/25 भाग पाने वाचून झाली. किती भाग झालेला आहे
7/25 भाग पाणी वाचून झालेली आहेत, तर किती पाणी वाचायची राहिली? ओके, आता हे जे उदाहरण आहे हे उदाहरण आपण दोन पद्धतीने या ठिकाणी सोडवू शकतो. कशा पद्धतीने सोडवू शकतो ते पहा. ओके, एकूण त्या पुस्तकाची पानांची संख्या किती आहे? 75. ओके, 75 पानं आहेत, म्हणजेच त्या 75 पानांपैकी किती भाग वाचून झालेला आहे? 7/25. किती भाग झालेला आहे? 7/25 भाग वाचून झालेला आहे. म्हणजे किती भाग वाचायचा राहिलेला असेल? किती भाग? म्हणजे एकूण भाग किती आहेत? 25 पैकी किती झालेला आहे? 7. म्हणजे राहिले किती हो? राहिले किती हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. म्हणजे राहिलेले किती असणार आहे? 18/25 राहिलेले असतील. ओके, किती भाग पानं म्हणजे त्या पुस्तकाची एकूण पाने किती वाचायची राहिलेली असतील? 18/25. कसं काढलं पहा आपण. तर त्या पुस्तकाची एकूण जे भाग असतील किती असतील? 25/25. ओके, पानांची संख्या किती असेल? 25/25 असेल. पैकी किती झालेले आहेत म्हणून सांगितलेलं आहे? 7/25 वाचायची झालेत. म्हणजे वाचायची शिल्लक राहिलेली किती असणार आहे? तर वाचायची शिल्लक किती राहिलेली असणार आहेत पहा. तर ती म्हणजे 18/25. 18/25 शिल्लक राहिलेली आहेत. पण किती पानांपैकी? तर ती पानांची संख्या आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे. एकूण पानांची संख्या आहे 75. किती आहे? 75. म्हणजे या ठिकाणी काय करावं लागेल पहा. 25 × 25, 25 × 3 75, 25 × 3 75. म्हणजेच या ठिकाणी काय होईल पहा. 18 × 3 18 × 3 54, 18 × 3 54. म्हणजे त्या पुस्तकाची एकूण किती पानं वाचायची शिल्लक राहिलेली असतील? तर ती पाने 54 पाने शिल्लक राहिलेली असतील. पर्याय क्रमांक 3. ओके, आता काही विद्यार्थी हेच उदाहरण वेगळ्या पद्धतीने सुद्धा आपण कसं सोडवू शकतो पहा. ओके, त्या पुस्तकांच्या एकूण पानांची संख्या किती आहे? 75. पैकी किती भाग पाने वाचून झालेली आहे? तर ते 7/25 पाने वाचून झालेली आहेत. 7/25 म्हणजे किती पाने हे आपल्याला या ठिकाणी काढावे लागेल. ओके, म्हणजे काय करावं लागेल? एकूण पानांची संख्या गुणिले वाचन झालेली पानांची संख्या, म्हणजे 75 गुणिले 7/25. म्हणजे या ठिकाणी पहा 25 × 25, 25 × 3 75, 25 × 3 75. म्हणजे या ठिकाणी वाचायच्या पानांची संख्या किती झालेली असणार आहे? 3 गुणिले 7 म्हणजेच पहा 3 7 21. म्हणजे 21 पाने ही वाचायची झालेली आहेत. किती पाने? 21 पाने वाचायची झालेली आहेत. आणि एकूण पानांची संख्या किती आहे पहा? 75. आणि वाचायची झालेली संख्या किती आहे? 21. म्हणजे शिल्लक राहिलेली वाचायची किती राहिलेली असतील? तर 75 वजा 21. किती? 75 वजा 21 बरोबर केल्यानंतर उत्तर येणार आहे 54. तर अशाही पद्धतीने आपण या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी शोधू शकतो. आपल्याला जी पद्धत सोपी जाते त्या पद्धतीनेच आपल्याला हे उदाहरण या ठिकाणी सोडवायचं आहे. यानंतर आपण प्रश्न क्रमांक 5 या ठिकाणी पाहणार आहोत. पहा, एका दुधाची टाकी काठोकाठ भरली तर तिच्यात 56 लिटर दूध मावते. ती 5/14 भरलेली आहे. ती काठोकाठ भरण्यासाठी तिच्यात आणखी किती लिटर दूध घालावे लागेल असं आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे. ओके, थोडस प्रॅक्टिकली आपण हा प्रश्न या ठिकाणी पाहूया. पहा कशा पद्धतीनं. ओके, एक दुधाची टाकी आहे असं आपण गृहीत धरूया. ओके, ही एक दुधाची टाकी आहे आणि या दुधाच्या टाकीमध्ये किती दूध मावतोय म्हणून सांगितलेलं आहे आपल्याला? 56 लिटर दूध मावत आहे. ओके, 56 लिटर दूध मावत आहे. आणि त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे? किती? 5/14 भरलेली आहे. ओके, म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी दूध आहे. ओके, आणि किती दूध आहे म्हणून सांगितलेलं आहे आपल्याला? हे दूध किती आहे? 5/14 लिटर दूध आहे म्हणून सांगितलेलं आहे. ओके, 5/14 लिटर दूध या टाकीमध्ये सध्या भरलेलं आहे.
मग आता ही टाकी काठोकाठ भरण्यासाठी त्याच्यामध्ये आणखीन किती लिटर दूध घालावे लागेल असं आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे. ओके, म्हणजेच पहा टाकीमध्ये दूध किती मात्र 56 लिटर, त्याच्यामध्ये आहे किती 5/14. 5/14 म्हणजे एकूण किती लिटर दूध आहे हे आपल्याला या ठिकाणी पाहावं लागेल. ओके, म्हणजेच काय करावं लागेल पहा, एकूण जी कॅपॅसिटी आहे त्या टाकीची ती आहे 56 लिटर गुणिले त्या टाकीमध्ये किती आहे दूध, या 56 लिटरच्या 5/14 पट. ओके, म्हणजे 5/14 या टाकीमध्ये आहे, म्हणून काय करावं लागेल 56 गुणिले 5/14 आपल्याला या ठिकाणी करावं लागेल. म्हणजेच पहा 14 × 1 = 14, 14 × 4 = 56, म्हणजेच या ठिकाणी 4 गुणिले 5 म्हणजे 4 × 5 = 20 लिटर. ओके, किती 20 लिटर दूध या टाकीमध्ये आहे. त्या टाकीची कॅपॅसिटी किती आहे 56 लिटर आणि त्या टाकीमध्ये दूध किती आहे 20 लिटर दूध आहे. म्हणजेच या ठिकाणी आणखी किती घालावं लागेल म्हणजे ती टाकी काठोकाठ भरेल. म्हणजेच या ठिकाणी पहा 56 - 20, 56 - 20 हे जर केलं तर काय येणार आहे 36 लिटर दूध येणार आहे. ओके, किती लिटर दूध येणार आहे 36 लिटर दूध यामध्ये मावणार आहे. किती लिटर दूध मावणार आहे पहा 36 लिटर दूध या टाकीमध्ये आणखी मावणार आहे. तर या ठिकाणी आपले जे उत्तर असणार आहे 36 लिटर, पर्याय क्रमांक 2. ओके, 36 लिटर घातल्यानंतर ही टाकी काय होईल पूर्णपणे भरली जाणार आहे. ओके, अशा पद्धतीने पहा. ओके, अतिशय सोपा भाग आहे. काय करायचं आहे हे फक्त आपल्याला या ठिकाणी समजून घेणं गरजेचं आहे. ओके, टाकीची कॅपॅसिटी दिलेली होती, म्हणजे त्या टाकीमध्ये किती मावतो तर ते 56 लिटर दूध मावतो. त्या टाकीमध्ये आहे किती 5/14 आहे. म्हणजे ते 5/14 म्हणजे किती लिटर दूध त्या टाकीमध्ये आहे हे आपल्याला सुरुवातीला शोधावं लागेल. म्हणजे 56 गुणिले 5/14, 14 × 1 = 14, 14 × 4 = 56. म्हणजे या ठिकाणी काय राहिले 4 गुणिले 5, 4 × 5 = 20, म्हणजे 20 लिटर दूध त्या टाकीमध्ये आहे. आणखी किती घालावं लागेल म्हणजे ती टाकी भरेल यासाठी काय करावं लागेल, जेवढे त्या टाकीची कॅपॅसिटी आहे त्या कॅपॅसिटी मधून जे काही आतमध्ये दूध आहे ते वजा जर केलं तर आणखी तेवढं किती दूध मावेल ते आपल्याला या ठिकाणी शोधता येणार आहे. म्हणजेच या ठिकाणी 56 - 20 ज्यावेळेस करू त्यावेळेस आपलं उत्तर या ठिकाणी 36 लिटर येणार आहे. यानंतरचा पुढील प्रश्न या ठिकाणी पाहूया पहा. प्रश्न क्रमांक 6. यामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे 3/4 आणि 2/5 यांची बेरीज करण्याच्या ऐवजी एका विद्यार्थ्याने 4/3 आणि 5/2 यांची बेरीज केली तर त्याला कोणते उत्तर मिळाले असेल. ओके, काही अडचण नाहीये पहा. फक्त काय सांगितलेलं आहे यांची बेरीज करायची होती, परंतु त्याने बेरीज कोणाची केलेली आहे म्हणून सांगितलेलं आहे आपल्याला 4/3 व 5/2 यांची बेरीज केलेली आहे. आणि यांची जर बेरीज केलेली असेल तर त्याला उत्तर नेमकं काय आलेलं असेल हे आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. ओके, म्हणजे आता काय कोणाची बेरीज करायची आपल्याला तर ही बेरीज आपणालाच करायची पहा. ओके, त्याने केलेली आहे परंतु या ठिकाणी आपल्याला ही बेरीज आपणालाच करायची आहे आणि याचं उत्तर आपल्याला या ठिकाणी शोधायचं आहे. म्हणजेच या ठिकाणी पहा 4/3 अधिक 5/2, 4/3 अधिक 5/2 यांची बेरीज करत असताना यांचे छेद सुरुवातीला आपल्याला या ठिकाणी काय करावे लागतील सारखे करून घ्यावे लागतील. तर आता यांचे छेद सारखे करण्यासाठी काय करावं लागेल पहा. तर एक गोष्ट करावी लागेल की यांचा छेद आपण 6 या ठिकाणी करायचा आहे. म्हणजेच या ठिकाणी पहा छेद 3 आहे, म्हणजेच या अंशाला आणि छेदाला कितीने गुणावं लागेल पहा 3 दोन्ही 6, म्हणजे या ठिकाणी अंशाला आणि छेदाला 2 ने गुणायचं आहे. अधिक या ठिकाणी पहा छेद किती आहे 2 आहे, म्हणजेच अंशाला आणि छेदाला कितीने गुणावं लागेल पहा या ठिकाणी 6, 6 म्हणजे अंशाला आणि छेदाला 3 ने या ठिकाणी गुणायचं आहे. यानंतर 4 दोन्ही 8 छेद 3 दोन्ही
6 अधिक 5 त्रिक 15 छेद 2 त्रिक 6. आता हे छेद सारखे झालेले आहेत, छेद सारखे झालेले आहेत. आता काय करायचे, अंशांशाची बेरीज करायची आहे. म्हणजेच 8 अधिक 15 छेद 6 बरोबर 8 आणि 15 23 छेद 6. म्हणजे त्या मुलाचं जे काही उत्तर आलेलं असेल ते उत्तर काय आलेलं असेल 23 छेद 6. त्या मुलाचं म्हणजे कुणाचं, आपलंच उत्तर आलेलं आहे. कारण आता ही बेरीज त्या मुलानं तर नाही केली, आपण केलेली आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय आलेलं आहे 23 छेद 6. 23 छेद 6 दिलेल्या पर्यायांपैकी पर्याय क्रमांक 3 23 छेद 6 हे उत्तर या ठिकाणी आपलं आलेलं असणार आहे. यानंतर पहा प्रश्न क्रमांक 7. यामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे की एका भिंतीच्या 9/10 भागापैकी 3/5 भागात सुविचार लिहिले आहेत आणि उरलेल्या भागात मुलांनी काढलेली चित्रे लावली आहेत. तर किती भागात चित्रे लावली आहेत असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. काय सांगितलेलं आहे आपल्याला, एका भिंतीच्या 9/10 भागापैकी, म्हणजे समजा ही एवढी एक भिंत आहे, या भिंतीच्या 9/10 भागापैकी 3/5 भागामध्ये सुविचार लिहिलेले आहेत. ओके, एवढी भिंत असेल, एवढ्या भिंतीच्या 9/10 भाग काहीतरी असेल, याच्यापैकी 3/5 भागामध्ये सुविचार लिहिलेले आहेत आणि उरलेले जे काही भाग असेल त्या उरलेल्या भागामध्ये काय केलेलं आहे म्हणून सांगितलेलं आहे आपल्याला की चित्रे, मुलांनी जे काही चित्र काढलेली आहेत ते चित्रे त्या ठिकाणी लावण्यात आलेली आहेत. तर किती भागामध्ये चित्रे लावली आलेली आहेत हे आपल्याला या ठिकाणी शोधायचंय. म्हणजे या ठिकाणी पहा, भिंतीच्या किती भागामध्ये किती भाग घेतलेला आहे, 9/10 भाग घेतलेला आहे. किती, 9/10 भाग घेतलेला आहे. पैकी म्हटल्यानंतर काय करायचं पहा, 9/10 गुणिले पैकी 3/5 भागामध्ये काय केलेलं आहे, सुविचार लिहिलेले आहे. म्हणजे किती भागामध्ये सुविचार लिहिलेले आहेत हे आपल्याला या ठिकाणी शोधायचं आहे. ओके, तर आता या ठिकाणी पहा काय करावं लागेल, या ठिकाणी हे करायचं नाही, या ठिकाणी हे करायचं नाही. ओके, म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय करायचे पहा, त्या भिंतीचा एकूण किती भाग आहे, 9/10 भाग आहे. त्याच्या पैकी असं म्हटलेलं आहे, पैकी 3/5 भागामध्ये सुविचार, म्हणजे तेवढा भाग आपल्याला काय करावा लागेल, जेवढा भिंतीचा भाग असेल 9/10 पैकी 3/5 भागामध्ये सुविचार, म्हणजे तेवढा भाग वजा करावा लागेल. ओके, म्हणजेच या ठिकाणी 9/10 वजा 3/5. ओके, एवढ्या भिंतीपैकी एवढ्या भागामध्ये सुविचार म्हणजे एवढा भाग वजा करावा लागेल. म्हणजे राहिलेला जो काही भाग असेल तो म्हणजे काय असणार आहे, त्या भागामध्ये चित्रे लावण्यात आलेली असतील, मुलांनी काढलेली. ओके, मग आता परत या ठिकाणी पहा, जोपर्यंत छेद सारखे असत नाही तोपर्यंत आपल्याला त्या अपूर्णांकाची वजाबाकी करता येत नाही. म्हणजे आता या अपूर्णांकाची जर आपल्याला वजाबाकी करायची असेल तर या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल पहा, अपूर्णांकाची वजाबाकी करण्यासाठी आपल्याला यांचे छेद सारखे करून घ्यायचे आहेत. तर या ठिकाणी पहा, एका ठिकाणी छेद किती आहे, 10 आहे व दुसऱ्या ठिकाणी 5 आहे. तर 5च्या पटीमध्ये 10 येतं का, हो 5च्या पटीमध्ये 10 येतं. तर 5 दोन्ही 10 म्हणजे त्यांचा छेद आपल्याला किती करायचा आहे, 10 करायचा आहे. म्हणजे या ठिकाणी अंशाला आणि छेदाला कितीने गुणावं लागेल, तर या ठिकाणी आपल्याला 2ने गुणायचं आहे. म्हणजे या ठिकाणी पहा, 9/10 ला 9/10 वजा 3 दोन्ही 6 छेद 5 दोन्ही 10, 5 दोन्ही 10. ओके, आता या ठिकाणी पहा, आता जी वजाबाकी करायची कुणाची करायची असते, अंशांशाची. म्हणजे 9 - 6 छेद 10 बरोबर 9 - 6 किती होतं पहा, 3 छेद 10. उत्तर काय आलेलं आहे आपलं या ठिकाणी, 3/10 हे उत्तर आपलं या ठिकाणी आलेलं असणार आहे, 3/10. ओके, उत्तर काय आलेलं आहे, 3/10 हे उत्तर आपलं या ठिकाणी आलेलं असणार आहे. समजतंय?
म्हणजे किती भागामध्ये चित्र लावलेली आहेत ती मुलांनी काढलेली, तर हे 3/10 भागामध्ये चित्र या ठिकाणी काढण्यात आलेली आहे, लावण्यात आलेली आहे. तर दिलेल्या पर्यायांपैकी पर्याय क्रमांक 2 3/10 हे आपलं या ठिकाणी उत्तर असणार आहे. यानंतरचा पहा प्रश्न क्रमांक 8. यामध्ये काय काय दिलेलं आहे पहा. यामध्ये आपल्याला सांगण्यात आलेलं आहे की एका संख्येचा तिसरा भाग 33 आहे, तर ती संख्या कोणती? हा जो प्रश्न आहे हा प्रश्न शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये 2018 मध्ये या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे. तर आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर बहुतांश प्रश्न या घटकामध्ये विचारण्यात आलेले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी हा जो घटक आहे हा घटक काळजीपूर्वक अभ्यासणे गरजेचं आहे. तर यामध्ये पहा काय सांगितलं, एका संख्येचा तिसरा भाग 33 आहे. एका संख्येचा तिसरा भाग 33 आहे, म्हणजे या ठिकाणी पहा तिसरा भाग जर 33 असेल तर ती संख्या आपल्याला या ठिकाणी शोधायची आहे. तर ती संख्या आपल्याला काय करायची आहे, शोधायची आहे. तिसरा भाग 33 आहे. काय सांगितलेलं आहे, तिसरा भाग 33 आहे. ओके, जर तिसरा भाग 33 असेल तर या ठिकाणी काय करायचं आहे पहा, तिसरा म्हणजे किती 3, तिसरा भाग 33 म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय करावं लागतं, हे 33 गुणिले 3 करायचं आहे. ओके, काय सांगितलं आपण, 33 गुणिले 3. 33 गुणिले 3 जर केलं 3 त्रिक 9, 3 त्रिक 9 म्हणजे उत्तर आपलं या ठिकाणी 99 असणार आहे. उत्तर किती आलेलं आहे, 99. आता प्रश्न असा राहतो की हे उत्तर आपण शोधायचं कसं, करायचं कसं. ओके, तर या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्यायची पहा. समजा आता मी जर या ठिकाणी सांगितलं की एका संख्येचा 5वा भाग 20 आहे. एका संख्येचा 5वा भाग किती आहे, 20 आहे. एका संख्येचा 5वा भाग 20 आहे, तर ती संख्या कोणती? तर ती संख्या कोणती असणार आहे, कितवा भाग म्हटलेला आहे पहा 5वा, आणि तो भाग किती आहे 20 आहे. तर त्यांचा गुणाकार करायचा. भाग 5वा म्हणजे 5 आणि तो भाग किती आहे 20 आहे, म्हणजे 20 100, म्हणजे ती संख्या कोणती असणार आहे, तर ती संख्या 100 असणार आहे. तर ती संख्या किती असणार आहे, 100 असणार आहे. त्याच पद्धतीनं आपल्याला काय सांगितलेलं आहे की एका संख्येचा तिसरा भाग 33 आहे. कितवा भाग, तिसरा म्हणजे 3 आणि भाग किती आहे 33 आहे. तर त्यांचा गुणाकार करायचा, म्हणजे 33 गुणिले 3 बरोबर 99. तर या संख्येचं म्हणजे हा जो प्रश्न आहे या प्रश्नाचं उत्तर हे पर्याय क्रमांक 1 99 असणार आहे. स्वाध्याय 14.4 मधील हा शेवटचे 2 प्रश्न या ठिकाणी आपले राहिलेले आहेत आणि अतिशय व्यवस्थित पद्धतीने आपल्याला हे प्रश्न समजून घ्यायचे आहेत. कारण आता हे जे प्रश्न आहेत हे जास्तीत जास्त प्रश्न या घटकावरील प्रश्न हे परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले आहेत, हे आपल्याला या ठिकाणी समजत आहे. ओके, तर अतिशय सोपा भाग आहे, व्यवस्थित आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत पहा. तर यामध्ये प्रश्न क्रमांक 9 आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे पहा. 7/5 गुणिले 5/7 अधिक 1 बरोबर प्रश्नचिन्ह. आणि हा जो प्रश्न आहे तो शिष्यवृत्ती परीक्षेतील 2018 या परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे. अतिशय सोपा प्रश्न आहे पहा. काय दिलेला आहे आपल्याला, 7/5 गुणिले 5/7 अधिक 1 बरोबर प्रश्नचिन्ह. ओके, या ठिकाणी आपल्याला काहीही करायचं नाहीये पहा, काहीही करायचं नाही. फक्त आता हे जे प्रश्न आहे कशा पद्धतीनं सोडवायचा, काही सेकंदाच्या आत आपण हा प्रश्न या ठिकाणी सोडवणार आहोत. ओके, तर सुरुवातीला आपल्याला माहिती आहे की सुरुवातीला आपल्याला गुणाकाराची क्रिया आपल्याला या ठिकाणी करायची असते. ओके, तर या ठिकाणी आपण गुणाकार ही क्रिया या ठिकाणी करून घेऊया पहा. तर जो गुणाकार असतो तो कोणाकोणाचा करायचा असतो पहा, अंशांशाचा गुणाकार आणि छेदाछेदाचा गुणाकार. ओके, म्हणजे या ठिकाणी पहा 7 गुणिले 5/5 गुणिले 7 अधिक 1. ओके, 5/7 35 आणि 5/7 35 अधिक 1 35
छेद 35 म्हणजेच काय असणार आहे 35 एक 35 35 एक 35 म्हणजेच या ठिकाणी 1/1 1/1 अधिक 1 1/1 म्हणजेच काय असणार आहे 1 आणि 1 अधिक 1 बरोबर आपलं उत्तर काय येणार आहे 2 हे उत्तर या ठिकाणी येणार आहे. ओके, पण आता सर्वांना प्रश्न पडला असेल सर हे असं का केलं. ओके, तर पहा विद्यार्थी मित्रांनो, हे फक्त आपल्याला समजण्यासाठी आपण अशा पद्धतीने या ठिकाणी सोडवलेलं आहे. हेच उदाहरण आपण त्याच ठिकाणी काही सेकंदाच्या आत कशा पद्धतीने सोडवू शकतो पहा. तर या ठिकाणी पहा 7 1 7 7 1 7 5 1 5 5 1 5. ओके, तर या ठिकाणी फक्त काय राहील 1 गुणिले 1 1 गुणिले 1 एकच येतं आणि 1 अधिक 1 बरोबर 2 1 अधिक 1 बरोबर 2 म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय येणार आहे 2 म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आपल्या या ठिकाणी बरोबर असणार आहे. पर्याय क्रमांक 3. ओके, यानंतरचा पहा पुढील प्रश्न क्रमांक 10. यामध्ये एका वन महोत्सवात अ ब व क या 3 शाळांमधील विद्यार्थ्यांनी एकूण 675 झाडे लावली. एकूण 675 झाडे लावली. अतिशय चांगली गोष्ट आहे पहा. सध्याच्या काळानुसार झाडे लावणे हे अत्यंत महत्वाचे असणार आहे. तर विद्यार्थ्यांनी सुद्धा पहा एक एक झाड लावून उपयोग नाही, तर ते झाड आपण लावून जगवणं हे खूप महत्वाचं असणार आहे. तर पहा पुढे काय सांगितलेलं आहे. त्यापैकी अ शाळेतील विद्यार्थ्यांनी 4/9 भाग झाडे लावली, तर ब आणि क शाळांच्या विद्यार्थ्यांनी किती झाडे लावली असं या ठिकाणी विचारलेलं आहे. एकूण किती झाडे लावलेली सांगितलेलं आहे पहा आपल्याला 675 झाडे लावलेली आहेत. ओके, कोण लावलेली आहे अ ब व क शाळेतील विद्यार्थ्यांनी ही झाडे लावलेली आहेत. कोणत्या अ ब क या शाळेतील विद्यार्थ्यांनी ही झाडे लावली. किती झाडे लावली 675 झाडे लावली. पैकी ओके, त्याच्यापैकी अ शाळेतील विद्यार्थ्यांनी किती झाडे लावलेली आहेत म्हणून सांगितलेले आहे, तर 4/9 भाग झाडे लावलेली आहेत. ओके, म्हणजे अ शाळेतील विद्यार्थ्यांनी किती झाडे लावली ही आपल्याला सुरुवातीला काढावं लागणार आहे. ओके, एकूण झाडे 675 लावली, पैकी 4/9 भाग झाडे कोणी लावलेली आहेत अ शाळेतील विद्यार्थ्यांनी लावलेली आहेत. ओके, म्हणजे या ठिकाणी सुरुवातीला आपल्याला काढावं लागेल की अ शाळेतील विद्यार्थ्यांनी किती झाडे लावलेली आहेत. म्हणजेच आपल्याला ब व क शाळेतील विद्यार्थ्यांनी किती झाडे लावलेली आहेत हे शोधता येणार आहे. ओके, म्हणून या ठिकाणी काय करावं लागेल पहा 675 गुणिले 4/9 का, तर 675 पैकी 4/9 भाग झाडे अ शाळेतील विद्यार्थ्यांनी लावलेले आहेत. म्हणून या ठिकाणी अ शाळेतील विद्यार्थ्यांनी लावलेली एकूण झाडे बरोबर 675 गुणिले 4/9. तर या ठिकाणी पहा 9 1 9 9 7 63 म्हणजे पहा 67 वजा 63 शिल्लक राहिले 4, वरचे 5 खाली घेतले 45 झालं, म्हणजे 9 5 45 9 5 45. पहा विद्यार्थी मित्रांनो, जर आपल्याला हा भागाकार येत नसेल तर आपण हा भागाकार साईडला करायचा आहे. कुठे करायचंय साईडला 675 भागिले 9. परंतु साईडला करण्याच्या ऐवजी आपण थोडासे या ठिकाणी प्रयत्न करणं गरजेचं असणार आहे. सुरुवातीला थोडासा वेळ जाईल, चुकेल, काहीही अडचण नाही, परंतु या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीनंच करायचा सराव करायचा आहे. ओके, मग पहा या ठिकाणी 675 भागिले 9 जर केलं तर आपलं उत्तर या ठिकाणी 75 येत आहे. आता या ठिकाणी काय शिल्लक राहिलेलं आहे पहा 75 गुणिले 4. 75 गुणिले 4 किती होतं पहा 4 पंचे 20, 20 ला 0, हातचे 2, 4 7 28, 28 आणि 2 30. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय येणार आहे 300 हे उत्तर येणार आहे. उत्तर काय येणार आहे 300. ओके, म्हणजे अ शाळेतील विद्यार्थ्यांनी किती झाडं लावलेली आहेत, तर ती 300 झाडे लावलेली आहेत. मग ब व क शाळेतील विद्यार्थ्यांनी किती झाडे लावलेली आहेत, ब व क शाळेतील विद्यार्थ्यांनी लावलेली झाडे किती झाडे लावलेली असतील, एकूण झाडे किती लावली होती तिघांनी मिळून 675. अ मधील विद्यार्थ्यांनी किती लावलेली आहे 300.
आता ब व क ची राहिलेली किती असणार आहे 675 वजा 300. 5 मधून 0 गेले 5, 7 मधून 0 गेले 7, 6 मधून 3 गेले 3. म्हणजे त्या दोन शाळेतील विद्यार्थ्यांनी म्हणजे ब व क शाळेतील विद्यार्थ्यांनी 375 झाडे लावलेली आहेत. किती 375. तर दिलेल्या पर्यायांपैकी पर्याय क्रमांक 2 375 हे उत्तर आपलं या ठिकाणी असणार आहे. ओके, तर पहा विद्यार्थी मित्रांनो, हा जो व्यवहारी अपूर्णांक हा जो घटक आहे हा परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाचा घटक आहे आणि हे सर्वच्या सर्व स्वाध्याय आपण परत या ठिकाणी पाहायचंय, सोडवायचं आहे आणि तशा पद्धतीची प्रॅक्टिस आपण या ठिकाणी करायची आहे. तर निश्चितपणे हा व्हिडिओ आपल्याला या ठिकाणी आवडलेला असणार आहे. तर आपल्याला या व्हिडिओला लाईक करायचं आहे, आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे. जर अशाच पद्धतीचे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी जर आणखीनही तुम्ही माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर या व्हिडिओच्या खाली दिलेल्या लाल सबस्क्राईब या बटनावरती क्लिक करा व व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.